श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय. अध्याय 38. 38व्या अध्यायाचे वाचन केल्याने हिवताप, नवज्वर व इतर ताप नाहीसे होतील. नारदाने सत्यश्रवास पिप्पालायन नारायणास घेऊन जायला सांगितले. चरपटीची कथा. अध्याय 38. श्री गणेशाय नमः. जय जयाजी व्यंकटरमणा, दयासागरा परिपूर्णा, भक्त दुःख भंजना, पुढे ग्रंथ बोलवी. मागील अध्यायी कथन. नागनाथा भेटला अत्रिनंदन, विद्याभ्यासे दीक्षा कारण, नाथपंथी मिरवला. उपरी मच्छिंद्रासी खेळोनी रळी, जिंकिला मच्छिंद्र तपोबळी. तव सिद्ध उत्पन्न करोनी मंडळी, शावरी विद्या ओपिली. यावरी श्रोती पुढे कथन. पूर्वी दक्षग्रही वारता जाण, निघाले विवाह योग जनलक्षण. मंगल कार्याचे तेंदवा, हिमालयी आत्मजा, ती योजिली मंगल काजा. तेव्हा देव दानव मानवा भोजा, पाचारण पाठविले. तेने करुणी दक्षागारण, भरोणी निघाला सुरवर. मानवी दक्ष हरिहर, सभास्थानी बैसले. मंडळी ऐसी सर्वासहित, बैसली असे पार्वती त्यात. मंगलकला करुणी मंडपात, मिरवत असे नोवरी. ते परी नोवरी स्वरूप खानी, की चंद्रकला नक्षत्रगणी. तेजला जैशी सौधामिनी, उजळपणा कराया. की सहस्त्र विद्युत लल्लतांचा पाळा, ऐक्यपणे झाला गोळा. सुरवरी घनमंडळा, चमकपणे शोभवी. की अर्क प्रत्यक्ष दीक्षा बाळ, सभासद मिरवे कोवळ. त्याचे प्रतिबिंब योमी जळ, ब्रह्मांड कुंडी अर्क हा. ऐसिया परी लावण्यलता, सभेत मिरवे जगन्माता. ते स्वरूप देखुनी नाभी सुता, कमानळ दाटला. काम विरह चपळवंत, तेने विचार समयोचित. स्थान सोडून इंद्रियात, लिंगा माझी पातला. तय विधीचा विरह काम, अधीरपणी द्रवला उत्तम. मही प्राप्त होता मनुधर्मये, संकोचला विधीतो. बैसल्या ठाईची करुण रेत, रगड येले मही कारण. तया गळे 60 सहस्त्र पूर्ण, भाग झाले रेताचे. तये साठविली जीवदशा, रीती झाल्या अपार प्रवेशा. 60 सहस्त्र ऋषी वेशे, वालखिल्य भागी मिरविले. परी एक अगळा होता भाग, तैसाची राहिला तेथे चांग. सेवक झाडी मही अंग, खेर समानी मिसळला. उपरी सरता मंगळ नेम, केला होता लज्जा होम. केरानी तयाचे भस्म, सेवक सांडिता सरितेत. सरितेत पडता सकळ मेळ, सर्व रेताचा सांडोनी मळ. केर मग गोणी तळ, निर्मळपणी वर्तला. मग तो जळी ढळढळीत तरुणी, प्रवाही वाहत जात. तो वाहता अकस्मात, कुशपेष्टनी आतुडला. तै जलल हरीचे नेते करुणा, कुशवेष्टीत पडे जावना. तेथे लोटता बहुत दिन, कुशमुळ्यानी वेष्टीला. यापरी बहुता दिवसी ईश्वराज्ञा, अवतार क्रमाशी पिपलायन. त्या रेताशी नारायण संचरला परी कैसे रीती. रोही सावजे विपिनी असती, तो मेळ त्या कुशवेष्टी प्रती. उदक पाना पातला, त्यात रोहिणी ऋतुवंत. मूत्र स्रवली प्रत्यक्ष रक्त, तै भेदोनी वीर्य व्यक्त. रेत काडे वाढी लागले, कुशबेट परम भुवना. तया माझी हे सगना, वाढी लागता श्वेत. श्वेतज विजान, कीटक कन्याये करोनिया. अंडज सारक स्वेदेश प्रकरण.
आयसी जीवां उत्पत्ती स्थित्याने असो या विधाने करुणा मूर्ती रचली नमो मास. देह वाढता सबळवंत कुशमूळ झाले त्रुटीत मग सढाळपणी महीवरती बाळदृष्टीशी ते आले तो त्या ठाई अकस्मात सत्यश्रवा विप्र भगीरथ पतित येऊनिया दर्भा निर्मित कुशवेष्टी विलोकी तो विप्र असे परम कुशूषय पुनीत ग्रामी तयाचे स्थळ तेथे यता दृष्टी बाळ पाहिले से ते दवा देखिले परे दैदिप्यवामाना अर्क तेजे परम सगुणा की प्रत्यक्ष चंद्रकळा जिंकोना आणिता झाला त्या ठाई की अनंत मस्तकीचा मणी विश्रुनी गेला ते स्थानी आयसे भासले विप्रामणी अति तेजस्वी चकचकाटे चित्ती म्हणे हे बाळ कोणाचे आहे तेजपुंजाळ की उर्वशी उदक कमळ ता कोणिया गेली असे की रज बीज मनमोहन जळदेवती दृष्टी पाहना आणले मातेच्या शेजेहून आपुले सानी न्यावया तरी याची पुन्हा माता येऊनी भेटेल कधी आता परी प्रेमरहित रोग ममता टाकून ती गेली से ऐसे तर्क वितर्क करीत परी तो बाळ न लावी हस्त कैसे नावे म्हणून मनात पुढील अर्थ दिसेना अति वितर्के भेदले मन परी मोहे वेष्टिले पंचप्राण चित्ती म्हणे कैसे सोडून बाळा लागी जावे हो अरण्य कर्कश तीर भागीरथी सावजयती उदका प्रती दृष्टी पडता तयाची क्षिती घात करतील बाळकाचा आयसे मोहे चित्ती जल्पुना परी स्पर्श न करी भय करुणा चित्ती म्हणे नेनो संधान कैसे आहे कळेना ऐसे प्रकरणी शंकित मानस बाळा निखट उभासे परी स्वर्गीचे देव सती डोळस देखते झाले तयासी बाळक करीतसे रुदन हस्तपदा ते नाचून के स्वर्गी सुरवर पाहुन नमन करीते भावाने म्हणती हा पिप्पलायन नारायण आजी देखिले तयाचे चरण तरी आजीचा दीन परम सुधीन कृत्य कृत्य झालो की मग सर्वत्र करुणी जय जयकार वर्षिते झाले कुसुमभार कुशवेष्टीत कुसुमे अपार खचोनिया पडेली विप्र बाळाच्या अंगावरुनी अपरिमित काढुनी टाकी परी कुसुमा लागोनी परी न सरे म्हणून चकला चित्ती म्हणे कैसे बाळ प्रकरण पिशाच करणी येते दिसून अकस्मात येऊनी कुसुमघन कोणी कडुनी वर्षती ऐसा भय स्थित होऊनी चित्ती पळू लागला नगरवाटी कैसे दर्भ चरण संपुटी अति कवळोनी पळतसे ते पाहुनी शूर समजती गदा गदा हास्य करती सत्यश्रेवाशी पळतो म्हणती उभा उभा पळू नको ते सत्यश्रेवे शब्द ऐकून परम घाबरला पडे उलथून चित्ती म्हणे पिशाचे येऊन भक्षावया धावले ढळढळीत भरले दोन प्रहर खेळी निघाले महीवर कैचे बाळ कैते पुराणहर पिशाच कृते मिरवला आयशा वितर्क कल्पना आणुनी पळत आहे प्राण सोडूनी पडता महिते उलटोनी पुन्हा उठोनी पळतसे सुरवर उभा उभा म्हणती तो त्या तेन दिशे क्षिती परी शब्द सुस्वर होती पिशाच सतेही आहे मग स्वर्गस्थ स्वर शब्द सोडोनी नारदा ते बोलती वचनी स्वामी तुम्ही जाऊनी सत्यश्रवा ते सुचवावे हा परम भ्याड ब्राह्मण सत्यवादी परी करी पलायन तरी त्याचा संशय छदून टाकोनी बाळ त्या देजे ऐसे सुवर कमलोद्भव सुता बोलताची महाराज होय निघता
ब्रह्मविना घेऊनी हाता महीवरती उतरला. आपुले स्वरूपाचा लोप करुण मानव वेशी दिव्य ब्राह्मण सत्यश्रवाचे पुढे जाऊन उभा राहे मार्गात तो. सत्यश्रवा भयभीत मार्गी पळता श्वास सांडित पडत चढत मुनी येथे जेवणी तेथे पोहोचला. प्राण झाला कासावीस मुखी न निघे श्वासोच्छ्वास ते पाहुनी नारद त्यास बोलता झाला महाराजा. म्हणे महाराजा किमरती घाबरलासी काय पंथी येरू म्हणे प्राण होती आजी झाली होती की दर्भानिमित्त गेलो सरिते तीरा पिशाच कळा तेथे पाहिली चतुळा बाळवेशे मी मोहिलो प्रा मीची म्हणून टिकिलो परी अकस्मात अफार कुसुमे तेथे पडत ते पाहुनी भयभीत होऊनी पळालो परी मागाहुनी अपार शब्द पिशाच गण येऊनी उभा रहा ऐसे म्हणून वारंवार ऐकितो मी परी मी न पाहे मागे पडत झडत आलो लगबगे ऐशी कथा सांगू पांगे झाली असे मज विप्रा. मग नारदे धरुनी त्याचा हात तरु खालते नेऊनी त्वरित बैसोनी त्या स्वस्त चित्त वृत्तांते सांगतसे. म्हणे विप्रा एक वचन तू होतासी कुसुबेटा कारण तेव्हा ते तुझ म्या विलोकोन ऊर्ध्वदृष्टी पाहिले परी अंबरात मज दृष्टी पडली सुरवर दैवते त्यानी कुसुमे होऊनी हातात तुझवरी झोकिली याचे कारण तुझ बोलाविले नामाभिधाने एरी म्हणे माझ्याची नाम सत्यश्रवा म्हणताती. नारद म्हणे असो कैसे सत्यश्रवा नाम तुझे वसे म्हणून पुकारित होते देव तैसे भूत चेष्टा नसे बा. तरी सत्यश्रवा तुझे नाम कोठे आहे तुझे धाम नाही कठाऊक आम्हा ग्राम कोण आहे सांगा पा. असो इतुके त्याशी विचारून पुढे बोलला एक वचन बाळा लागी सदनी नेऊन करी पाळण प्रीतीने ऐसे बोलोनी अनेक बोलले की हे बाळक ब्रह्म ठेले पिप्पलायन नारायण जन्मले अवतार प्रगट झाला. तरी सकळ संशय सांडून बाळनेही सदना लागून याचे करिता संगोपना सकळ सिद्धी साधिती ऐसे सुरवरांचे बोलणे विप्राम्या येथून ऐकले काने असत्य मानू नको जाणे देव सर्व ही बोलती. सत्यश्रवा विचारी मनासी स्वर्गात मम नाम काय माहितीसी हाची संशय धरुणी चित्तासी क्षण एक तिष्ठितसे करुणी पाहे ऊर्ध्व दृष्टी तो देखिली अपार देव थाटी परी नारद कृपेची सर्व हातवटी देवदृष्टी पडियेले. मग नारद बोले तुका विमान म्हणे विप्रा बोलसी सत्यवचन माझे दृष्टी सुरवर्गण येथून या दिसती पै तरी विप्रा एक सत्य वचन येई माझ्या समा मागे करून कुशे वेष्टीतील बाळ उचलो न मम करी औपिका ऐसे बोल ऐकता अवश्य म्हणे सत्वर पिता. मग नेओनी सत्यश्रवाचे हाता बाळका कारणे ओपिले सत्यश्रवा ते नारदे ओपुनी बाळ तेने योगे मन सुडाळ पोटी आनंद भरोनी सबळ बाळ हृदयी कवळतसे बाळ ओपेनी नारद मुनी बोलता झाला तया लागुनी सत्यश्रवा बाळ नामी चरपट ऐसे पुजारी चरपट नामी बाळगुनी सुरवर बोले आहेत वाणी ती ऐकली निज श्रवणी तरी हेची नाम ठेविका अवश्य म्हणून सत्यश्रवा येता झाला निकट आपुल्या गावा एरीकडे नारद देवा स्वर्गी जावणी संचरला सांगता सकळ देवा वृत्तांत स्थाना गेले देव समस्त एरीकडे सोसदनात सत्यश्रवा संचरला
ग्रही कांता चंद्रनामी अति लावण्य धार्मिक लक्ष्मी पतिव्रता ती अपारणेमी ती ये की ती अनुसया दुसरी तिचे निकट सत्यश्रेवा उभा राहुनी बोले बरवा म्हणे कामिनी दर्भ मिळावा गेलो तो काननी तेथे अवचट लाभ झाला सूत तुथे दैवे दिधला तरी पालन करू नाम याला चरपटायसे पाचारी तयाच्या योगे करुणी सुरवरांचे पाहिले चरण मग मुळापासून सकळ कथन कांतेपाशी वदला तो कांता ऐकोनी वर्तमान तुकावी तसे आनंदे मान म्हणे दर्भा भावे सेविता विपिन वंशलता सापडली ही खापर वेचू जातावनी ते सापडला चिंतामणी ते बी तुम्हा दैवे करोनी बाळ लाभले महाराजा की भूत पूजावया मसनवटी जाता लक्ष्मी भेटे वाटी तेवी तुम्हा काननपुटी बाळ लाभ झाला असे की दगड उलथाया इचे मिसे देवे लाभला चोक परिस तेवी तुम्हा लाभ सुरस बाळ लाभ झाला असे की सहज मरकट धरू जाता गाठ पडली हनुवंता तेवी तुम्हा दर्भ भावार्थ बाळ लाभ झाला असे ऐसे म्हणून चंद्रनारी बाळ हृदयी कवळी करी परी अति स्नेह चित्ती समुद्री आनंद लहरी आठवीत जैसा दरिद्री पिशून मनात निजे परी मांदूस सापडे त्यात मग आनंद तयाचे हृदयात कवन आरती वर्णिला तेवी वाढोनी आनंद लहरी बाळा आलिंगी चंद्रानारी मग स्नान स्नान पयोधरी करुणी पाल खाते हलवितसे चरपट ऐसे बोलुनी नाम गीत गातसे साधू सम ऐसे सलील दावणी प्रेम अपार दिवस लोटले 7 वर्षेपर्यंत पालन केले कालस्थित उपरी मौजी बंधन त्यात अति गोचरे केले असे मग करोनी वेद ध्यान शास्त्र विद्येत केले निपुण सीमा साधी सकळ व्याकरण न्यायशास्त्र पाठ पडविले या परी कोणे एके दिवशी गमन करिता देव ऋषी सहजेत पुनीत ग्रामाशी स्मरण झाले नाथाचे मग आगुंतकाचा वेश धरुणा पाहे सत्यश्रवाचा आश्रम तो 12 वर्षाचा चरपट नाम महातेजस्वी दिसतसे मग विप्रवेशे ते ग्रह भक्ती सारुणी पाहिली चरपट मूर्ती तो शुभम विद्येशी दैदिप्य शक्ती तया देही देखिली ब्रह्मरे तो दय प्राणी म्हणून बंधुत्व नारद मुनी त्या मोहाने सकळ करणी चरपटाची देखिली परम तो शमानुनी चित्ती जात बद्रिकाश्रमाप्रती तो अत्रेय आणि मच्छिंद्र जती निज दृष्टी देखिले मग भावे करुणी तये वेळा उभयातासी जावणी भेटला त्या ते पाहुनी लोट लोटला चित्ती सरिती प्रेमाचा निकट बैसोनी तयाचे पंगती परी एकाग्री मिळाल्या चतुर्थ शक्ती मच्छिंद्रनाथ पर्णापती दत्तात्रेय चतुर्थ तो परी हे चौघे ही एकाभ्यासी दीक्षावंत पूर्ण संन्यासी वैष्णव नामी भगवत वेशी प्रतापार्कतयांचा की निधी परेस चिंतामणे की चौथा कौस्तुभ वैडूर्य खाणी ऐसे चौघे ही एकासनी विराजले एकदा ते वार्तलता परिमित तो चरपट वार्ता विधिसुत मनापासून पूर्ण कथित त्रिवर्गात सांगितली वार्ता ऐकता जालेंद्र आदिनाथ श्री दत्तात्रेय बोलत की तुम्ही नवनारायणात सनात करू छिले तो पिप्पलायन नारायण अवतार मिरवला चरपटी नाम तया आता सनात करून कल्याण रूपी मिरवाल ऐसे बोलता उमारमना बोलता झाला त्रिनंदन की महाराजा पश्चातापाविना हित प्राप्ती मिळेना तरी चरपटना ते पश्चातापे मानला नाही जवळवरी बापे त्यावरी अनुग्रह लोपे
माझ्यावरी मिरवितसे. यावरी बोले नारद मुनी, हे अवधूता बोलसी वाणी. तरीच चरपटाचे अंतःकरणी पश्चाताप मिरवे. तो परी आ तुम्ही जीवासम भावे चरपट भागी मिरवा सदय. तो पश्चाताप उदय चरपट देही करीतो मी. ऐसे बोलोनी अवधूत प्रती पाहिली शीघ्र लुप्तग्रामी क्षिती. पवित्रवणी विद्यार्थी सत्यस्रवा ते भेटला. म्हणे महाराजा गुरुवर्या, मी विद्यार्थी विद्याकार्या. तरी मजवरी करुणी दया विद्यारत्न पावे. मग अवश्य म्हणून तो ब्राह्मण अभ्यास विद्येचे कारण कुलंब ऐसे स्वदेहा नामाने सत्यस्रवा वेदलासे. कुलंब नामे नारद मुनी आणि चरपट नामे करुणी उभयता वैसुनी विकासनी अभ्यास करीती सविद्या. परी कोठेही न लागे ठिकाण. तो अवसर आला दैवे करुणा. तया ग्रामी कैचमान पाचार वया पातला. तयाचे गृही प्रयोजन करणे होते ओटी भरण. तो ग्राम जोशी म्हणून पाचारया वया पातला परी सत्यस्रवा बैसला होता अर्चित देवा. मग चरपटा सांगोनी मनोभावा. नारद साह पाठविला चरपट जाऊनी तयाचे धामी. विधी बुरकला मनोधर्मी. उपरी यजमान दक्षिणा पाने येता झाला महाराजा. नारदे पाहुनिया संधिस्मरण झाले पूर्वविधी. चरपट मने कलह नव्हता कधी. परी नारदे योचिला बैसले होते कार्या लागुनी. तो नारद बोले चरपटासी वाणी. दक्षिणा न घेता तू गुणी. योग पुरुषा योग ज्ञान. जरी तू दक्षिणा हाती घेशी तरी योग्य न वाटे आम्हाशी. आपण उभयता ज्ञान विद्यार्थी भागाभाग समजेना. तरी उगलाचे चाल चरपटा उठोनी सत्यस्रवा येईल तव. दक्षिणा घेऊन चरपटा म्हणे रिक्त हस्ते करुनी कैसे जावे सदनासी. नारद म्हणे तू दक्षिणा घेशी परी अमान्य होईल तव पित्याशी. येरू म्हणे कसरतेशी करुणी दक्षिणा घेईन मी. कसरत करुणी सवाई पाडे द्रव्य ठेविता ताता पुढे. मग तो काय बोलेल वाकोडे भलेपणा दाविले की. तो ती दक्षिणा अतिसान नवती उभयताच्या स्वरूपाप्रमाण. तेने करुणी चरपट म्हणे खिन्न झाला धार्मिक तो. ऐसे उभयताची झाले भाषण. तो यजमान आला दक्षिणा घेऊन चरपटा हारती देत भिजवून. अल्प दक्षिणा पाहत असे आधीच नारदे कळलावणी ठेविली होती आता अंतःकरणी. त्यावरी लघु दक्षिणा पाहुनी कोप अत्यंत पावला. नारदे भाषणापूर्वीच बीज पेरुनी ठेविले होते सहज. कोप तरुक फळ विराज कलह उत्पन्न झाला पै. मग बोलता झाला यजमानाशी. म्हणे तुम्ही ओळखिले नाही आम्हाशी. कवन कार्य कवन याचकाशी द्यावे कैसे कळेना. यजमान म्हणे ऐक भटा याचका पै द्यावा मोठा. परिदाता असेल करंटा. मग याचके काय करणे. येरी म्हणे सामर्थ्य असता तरी प्रवर्तावे कार्यार्था. ऐसे परी बोलता उभयता कलह अपार वाढे. नारद तेथोनी निघोनी सत्यस्रवा प्राजवळी येऊनी. म्हणे दुखविला यजमान गुणी. धडगत मज दिसेना संतुष्ट द्विज नष्ट. ऐसे बोलती सर्व वरिष्ठ. तरी चरपटाने केले भ्रष्ट यजमान कृत्य सर्वस्वी. आपण जाचक संतुष्ट वृत्ती सदा असावे गौरवयुक्ती. अर्जव केली आकारे घडती न घडे तेची महाराजा. ऐसे बोलता नारद मुनी कोप चढला सत्यस्रवा लागुनी. तत्काळ देवार्चन सोडोनी यजमान ग्रही पातला. तो यजमानाने सूतल बोला बोली. ऐकली समस्त तेही पाहुणे साक्षवंत. अति कोप वाढला जैसा आधीच वैश्वानर. त्यावरी सिंचिले स्नेह पार. ती उन्मत्त झाली अपान मंदिर. त्यावरी संचार भूताचा त्याची न्याय सत्यस्रवा कोपानळी चढला बरवा.
यातची चरपट मुखी रवा करपुंठाने काढतसे. ताड न होता मुखावरती चरपट ही पडला क्रोधा होती. आधीच बोलता यजमानाप्रती क्रोधेंदके भिजलासे. त्यावरी चरपट नेत्री क्रोधाचे पूर लोटती. मग स्रव त्या गुणी क्रोधे जल्पती. गावाबाहेर निघाला गावाबाहेर भगवती दुर्ग जाऊनी बैसला गुप्त मार्ग. पश्चातापे झाला योग मना माझी दाटेना. एरीकडे नारद मुनी अंतरसाक्षी सर्व जाणुनी. भव्य दिव्य भव्य विप्रप्राज्ञी वेश द्वितीय नटलासे. होऊनी दिव्य ब्राह्मण दुर्गालही आला दर्शना म्हणून. भगवती ते नमस्कारुन चरपटा समीप बैसला. म्हणे कोण जी हा कहो येत बैसले आहा चिंतास्थित. येरू ऐकोनी सकळ वृत्तांत तयापाशी निवेदी. ऐकोनी चरपटाचे वचन म्हणे पिसाट झाला ब्राह्मण. आयस्या क्रोधे पुत्रा लागून दुखावले वृद्धाने. आपुले चरणी चरण संपुष्ट पुत्राबाई घेता नीट. मग पुत्र मर्यादा रक्षुनी चोकट. महात्मे आपुले रक्षावे ऐशी चाल जगतात प्रसिद्धपणे. आहे वर्तत तरी मतिमंद तो रद्द निश्चित बुद्धिभ्रष्ट म्हणावा. तरी ऐसियाचा संग त्याजून तू शेवावे महाकानन. परतोनी त्याच्या वदना दाऊ नये पुत्राने. ऐसे बोलता नारद मुनी चरपट क्रोध अधिक मनी. उदाठला पश्चातापे करुनी अधिकोत्तर नेटका. मग त्या विप्रा लागी बोलत म्हणे मम ग्रही जाऊन गुप्त. कुलंब नाम विप्र यथार्थ पाचारोनी आणावा. त्या ते घेऊनी स्वसंगती. आम्ही जाऊ विदेशाप्रती. आपाहुनी सफळ सद्गुणमूर्ती विद्या सकळ अभ्यासो. अवश्य म्हणून तो ब्राह्मण भगवती दुर्गा बाहेर येऊन. त्या स्वरूपा लोप करून कुलंब वेश नटलासे. पुन्हा त्यापाशी शीघ्र येऊन केली चरपट लागी देखन. म्हणे पिसाट झाला तो ब्राह्मण हिताहित कळेना. तरी ऐसिया क्रोधापाशी आम्ही न राहू निश्चयसी. तरी अनेक गुरु पाहुनी महेशी विद्या लागी अभ्यासो. ऐसे बोलता कुलंब वचना अधिकोत्तर चरपट म्हणा. पश्चाताप दाटून कुलंब चित्त मिरवला. म्हणे सख्या अन्य क्षेत्राशी आपण राहुनी उभयताशी. दोघे एकची मार्गाशी वर्तणुकी राहूया. करू एक चित्ते आपणास पडणार नाही दुःखलेश. करू गुरु संपादुनी नेश विद्ये लागे अभ्यासू. ऐसे बोलता चरपटाशी अवश्य म्हणे विधिसूत त्याशी. तत्काळ सांडोनिया नगराशी मुनिराज उठला. मग चरपटा आणि नारद मुनी उभयतात आलिले मार्ग रक्षुनी. 5 कोश लंघिता वनी नारद बोले तया ते. म्हणे सखयात एक वचन आपण पाहू बद्रिकाश्रम. श्री बद्रिकेदारा नमून काशी क्षेत्री. मग जावो ते क्षेत्री विद्यावंत. विप्रा हे अपरिमित कोणी आवडेल जो चित्तांत. विद्या त्यापाशी अभ्यासो. ऐसे बोलता कुलंब चरपटा प्रत. अवश्य म्हणे विप्रपुत्र मार्ग धरुनी बद्रिकेश्रमाते. पावया चालिले मार्गी करुणी भिक्षाटन. पाहते झाले बद्रिकाश्रम. केदारेश्वर देवालयात जाऊनी बद्रिकेदार नमियला. नमिता उभये श्री केदार समरथ. तो प्रगट झाले मच्छिंद्र दत्त. ते पाहुनी विधिसूत तयापाशी पातले. दत्तचरणी ठेवोनी माता आणि नमी मच्छिंद्रनाथा. ते पाहुनी चरपटी तत्वतः तोही वंदी उभयतासी. चरपटे उभयता करुणी नमन पुसतसे. तो कुलंबा कारण म्हणे महाराजा हे कोण उभयता सती पै. नारद म्हणे ओळखी नयनी अत्रिसूत हा दत्तात्रेय मुनी आणि मच्छिंद्र जती एकशी कानी. तोची असे हा ब्राह्मणा. यानंतर मी देव ऋषी नारद म्हणती या देहासी. तव कार्यार्थी कुलंबवेशी मानवदेही नटलो मी. ऐसे ऐकता चरपट वचन कुलंबचरणी माता ठेवून
म्हणे महाराजा स्वरूप अदावून सनात करी मजाता. नारद म्हणे ऐक्य वचना मी स्वरूप दाव त्रिवर्ग जाण. परी बा गुरु प्रसाद विना न देखवे का तुझ लागी. तरी गुरु प्रसाद मंत्र कानी रिघावा होताची ध्यानी. मग आम्हीच काय दिसती त्रिभुवनी ब्रह्मस्वरूप होशील तू. यावरी बोले चरपटनाथ कोणता पाहू गुरु येत तुम्हापेक्षा प्रतिष्ठवंत. भुवनत्रयी असेना तरी मज अनुग्रह द्यावा येथे. करावे स्वरूपी सनात माथे. नारद म्हणे दत्तात्रेया ते कारण आपुले संपादा. ऐसे बोलता नारद मुनी दत्तात्रेय कृपा करून ठेविता झाला वरद पाणी. चरपट मौळी ते दवा संकल्पित स्थित तनु मन. करा काया वाचा जीवित्व प्राण. चित्त बुद्धियंता कर्ण घेतले गोणी संकल्पी. मग वरद हस्त दे ठेवणी मौळी. करणी ओपिली मंत्रावळी. ओपिताची अज्ञान काजळी फिटोनी गेली तत्काळ. ब्रह्मदर्शन खुणा व्यक्त होताची देखिले सत्त्व. तेथ लखलखीत तेज अद्भुत मित्रा परी भासले. की औदुंबरीचा ठाव सांडून मिरवती पृथ्वीवरून. ते विविधी पुत्र वसुद वसुनंदन तेजे करोनी गहिवरले. ते चरपटे पाहणी तेजो सविता त्रिये वर्गाचरणी ठेविला माता. तो अवसर पाहुनी तत्वता उमाकांत प्रगट होता पर्णापती. चरपटा सांगे मचंद्रजती दशकर नामी कृपामूर्ती. भेटावया वालासे ऐसे ऐकता चरपटनाथ. शिवानमितसे आनंद भरित. मग दशकर कोळूनी हृदयात मुखा लागी कुरवाळूनी म्हणे त्रिसुता. विद्या सांगावी चरपटीनाथा. नमांच्या गणी करोनी सरता नाथपंथी मिरविका. अवश्य म्हणून त्रिसुत चरपटासी विद्याभ्यासित. सकळ शास्त्री झाला शाज्ञात. उपरी तपा बसविला. मग नागपत्री अस्वस्थ जावना. 12 वर्षे वीर सदा साधन. 9 कोटी 7 लक्ष रत्ना. शाबरी कवित्व पै केले. या परी मंत्र विद्या करून मिळविले सुरवर मंडन. स्वर्गदेवाचा तो सोन विद्यात वरू. घेतला मग श्री गुरु त्रिसुत. शेविता झाला गिरिनार पर्वत. एरीकडे चरपटनाथ तीर्थवळी चालिला. श्रीरामेश्वर गोकर्ण महाबळेश्वर जगन्नाथ हरिहरेश्वर काशी मणिकर्णिका विश्वेश्वर. तीर्थे सेवित चालिला. तीर्थे करिता अपरिमित. सचिष्य नव झाले त्यात. तेच 9 शिष्य प्रख्यातवंत. सिद्ध कळा जाणीती. राघव सिद्धी बाळ सिद्धी गोकाट सिद्धी जांबू सिद्धी. नैमित्य कसे अरे सारे द्रक. अक्षु वृक्ष प्रसिद्ध द्वार भैरव रण सिद्ध तो. ऐसे चरपटाचे 9 सिद्धिवर्ण. शाबरी विद्येत असती पूर्ण. 84 सिद्ध नवांपासून उदयवंत पावले. जोगी शारंगी निजानंद नयन निरंजन यदू प्रसिद्ध. गैवन शूद्र कास्त सिद्ध. रेवणनाथेचे असती पै. धुरेश सुरेश धुरेश कुहर केशमर्दन शुद्ध कपूर भतेंद्र. आणि कटस्त्रभ्रवा साबर हे 9 सिद्ध भर्तरीनाथाचे. दक्षेंद्र आणि अर्णिवा अपरोक्ष कामू कारणव सहन सिद्ध प्रसिद्ध. दक्षलायन देवसिद्ध. पाक्षेंद्र साक्ष मच्छिंद्राचे सिद्ध हे. निर्णयानर्णव हरदंतामन भौमान दक्षुक्षे कृष्णपलायन हेमान क्षेत्रात. रत्नागर नाम वृक्षाचे हे असती. विनय भास्कर दत्त धात. पवन भार्गव सुक्षारणव यथार्थ. कविता शर्वा वदमा रक्षित. 9 जालिंदराचे हे असती. शारुक वालुक शार शरभ सहन प्रक्षित सौभ कोकिल नाम. कोस्मी वाच संपत्ती 9 ही पूर्ण. कानिपाची हे असती.
या परी चौरंगीचे 6 सिद्ध लोम भ्रातरक चिरकाल वृंद्य नारायण काळिका साव्रजी प्रसिद्ध चौरंगीचे असती पै मीननाथ अडभंगीनाथ यांचे 6 सिद्ध सिद्धिवंत सुलक्षा लुक्ष मोक्षार्णव समर्थ द्वार भद्राक्ष 6वा एकूण 84 सिद्धांचा झाडा पूर्ण ग्रंथी बदला धुंडी नंदना मालो नरहरींचा वंशिक पूर्ण सेवकासे संतांचा स्वस्ती भक्ती कथा सार समद गोरक्ष काव्य किम्यागार सदा परिषद भाविक चतुर अष्ट स्त्री दशतमाध्याय गोडा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय।